अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावरती बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाशिवरात्रीनिमित्त खंडेरायाचं दर्शन घेतलं। सुप्रिया सुळे या आज बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत। श्री खंडेरायाच्या दर्शनानंतर त्यांनी विविध विषयांवरती माध्यमांसोबत संवाद साधलाय। देणं अयोग्य असं फडणवीस म्हणतात। असं नाही म्हणले, असं म्हणले ते मोठं स्टेटमेंट आहे। तुम्ही म्हणताय तेवढं छोटं स्टेटमेंट नाही, बरंच लंब स्टेटमेंट आहे। पण हे दुर्दैव आहे की देवेंद्रजी त्यांचं काम करत नाही आहे, म्हणून आदरणीय पवार साहेबांना उतरावं लागतं। तर आदरणीय देवेंद्रजींनी जर हर्षवर्धन भाऊंना साथ दिली असती तर ही वेळच आली नसती। हिंमतच कशी होते मित्रपक्षाला हर्षवर्धन भाऊंना आणि हा हर्षवर्धन भाऊ एकट्याचा विषय नाही आहे, ते राज्याचे नाही देशाचे मोठे नेते। तर जर हर्षवर्धन भाऊंना इंदापूरमध्ये त्यांचा मित्रपक्ष धमकी देत असेल ते किती दुर्दैव आहे। मग त्या वर्दीची भीतीच नाही राहिली आणि मग आपलं ते पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एक गोळीबार करतात सत्तेतले लोक। याचा अर्थ सत्तेमध्ये असलेले भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना आज काही नियम कायदा किंवा बंदूक त्यांना वाटतंय तसं ते वापरू शकतात। त्याच्यावर काही वचकच राहिलेला नाही। हा देश नियम कायद्याने चालतो, कुणाच्या सत्तेवर चालत नाही हा देश। आणि देवेंद्रजींना माझी विनंती आहे की देवेंद्रजी आपले लोक आवरा, ते गोळीबार करतात। अबकी बार गोळीबार सरकार, अबकी बार ड्रग्स वालों की सरकार, अशीच परिस्थिती दुर्दैवाने महाराष्ट्रात चालली आहे। आणि याचं पूर्ण अपयश कुणाचं आहे तर ते होम मिनिस्ट्रीचं आहे। कारण जर हर्षवर्धन पाटलांना सिक्युरिटी मागावी लागत असेल या राज्याच्या गृहमंत्र्याकडे, हे किती दुर्दैवी आहे। मी स्वतः मागणी केली मागच्या आठवड्यात की हर्षवर्धन भाऊंचा सन्मान झाला। आणि ही कुठली नवीन पद्धत काढली आहे? या मारामाऱ्या शिवीगाळी महाराष्ट्राची संस्कृती नाही। आणि महाराष्ट्राचं गलिच्छ राजकारण आहे फक्त आणि फक्त या अदृश्य शक्तीमुळे होतं।